आज आपण पोहे बनवणार आहोत मित्रांनो. रविवार असल्या कारणाने पोहे कसे मी धुवून घेतलेले आहेत. मी त्यासाठी सगळी सामग्री रेडी केली आहे. कांदा, हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. तो एक टॅमॅटो पण कापून घेतलेला आहे आणि आपलं शेंगदाणे वगैरे घेतलेले आहेत त्यामध्ये मी. आणि तुम्ही बघू शकता ही सगळी सामग्री मी आता हे रेडी करून ठेवलेली आहे मी अगोदरच. आता मी कढईमध्ये तेल टाकून मिरच्या ज्या कापलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहत असाल ह्या सर्व ज्या मिरच्या तुम्हाला जसं तिखट लागेल त्या हिशोबाने तुम्ही मिरच्या टाकू शकता. आता मी इथे जास्त पोहे घेतल्या कारणाने मी मिरच्या घेतलेल्या आहेत. परंतु एकदा मिरच्या जास्त भाजल्या की त्या तिखट तर लागत नाहीत मित्रांनो. त्यामुळे त्या थोड्याशा भाजून घ्यायच्या म्हणजे ते एक आपण खाल्ली तरी ती तिखट लागत. आता शेंगदाणे टाकून मी परत ते शेंगदाण्याने मी आपली मिरची परतून घेत आहे. आणि मी परतणार आहे का तर शेंगदाणे माझे कच्ची राहता कामा नये, थोडेसे लालसर झाले पाहिजे. मी ट्रेनिंग थोडी वाढवली आहे. आणि तुम्ही पाहत असाल मी परतत आहे. आता अशी कांदे वगैरे टाकून त्यानंतर मग आपलं टमाटर वगैरे मीठ मी नंतर टाकणार आहे. कारण की मीठ टाकलं तर हे जे मिश्रण आहे ते थोडंसं गाळसर होईल. आपल्याला कांदे थोडीशी हलकीशी कच्चीच ठेवायचे आहेत. आता आपण कांदा पोहे करत आहोत ना, कांदा लागलेला पाहिजे. नाही तर काय मसाला नाही रेडी करायचा आपल्याला. ओके, तर त्यामुळे मीठ नंतर टाकेल. आता पोहे मी टाकत आहे या मिश्रणामध्ये. पाहत असाल ते पोहे मी धुवून घेतले होते. आता थोडीशी मी हळद इथे टाकली आणि थोडं मीठ पण टाकलं. ते सगळं आता ओतून मीठ हळद टाकलेली आहे. सावकाश करूया, एवढी घाई नाही आहे. आता आपण याला थोडंसं मिक्सिंग करून घेऊ. आपण जी टाकलेली हळद सगळ्या पोह्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. एकदा का मिक्स झाली की त्याला छान असं पोहे आपले थोडे पिवळसर छान दिसतात. म्हणजे पिवळसर दिसण्यासाठी जास्त हळद टाकू नका, नाही तर हळदीच लागेल तुम्हाला. त्यामुळे तुमच्या योग्यप्रमाणे टाका हळद किती टाका. मी हे बनवत आहे माझी तुम्ही रेसिपी पाहत आहात. मी अशीच करतो, जास्त खर्चिक नाही किंवा काय नाही. साधारण आपली घरगुती, मुलंही खातील आणि मोठे पण खातील. तर ही रविवारची माझी सकाळची रेसिपी चालू आहे, तुम्ही पाहत असाल. आपला एकही पोहा पांढरा दिसता कामा नये, त्यामुळे त्याला तुम्ही व्यवस्थित परताव. आणि मिरच्या तुम्हाला दिसत असतील पण त्या मिरच्या त्यांच्यातलं तिखटपणा सगळ्या नाहीसा झालेला आहे. तुम्ही घेऊ शकता, खाऊ शकता. तर तुम्ही पाहत असाल माझी पोहेची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास मित्रांनो कमेंटमध्ये लाईक जरूर पाठवा, तुमचा रिप्लाय द्या. आणि अजून काय त्यामध्ये बदल करायचा असल्यास तुम्ही ते मला कमेंटद्वारे कळवू शकता. एक साधारण. ओके मित्रांनो, चला आता खायला रेडी झाले. ओके, बाय.